आली गाडी? चला निघूयात ना आपण. अर्ध्या तासात पोहोचू ना? कुठे गाडी? आपण इथून नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत म्हणजे? इथून बाहेर पडणारा एकच रस्ता आहे आणि दरड कोसळल्यानं तो बंद झालाय. नाही नाही, दुसरा काहीतरी मार्ग असेल ना. मी शोधला नाही असं वाटतंय का तुम्हाला? मग आता काय करायचं? आपल्याला रात्रभर इथेच थांबावं लागेल. माझ्यावर विश्वास आहे ना? आपण इथे अडकण्याला आपण जबाबदार नाही आहोत. परिस्थितीच अशी निर्माण झाली की आपण काहीच करू शकत नाही. आता लोक काय म्हणते, काय बोलतील याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला एकमेकांवर विश्वास आहे की नाही हा मुद्दा आहे. आपल्या श्रीचं चुकलंच. त्याने जर त्यांना आधीच सगळी कल्पना दिली असती तर गोष्टी या थराला गेल्या नसत्या. आता पुढे काय करायचंय त्याचा विचार करूया ना आपण. श्रीचा असेल. हॅलो, मी अंजलीची आई बोलतीये. तुम्ही सगळी लाज लज्जा शरम गुंडाळून फेकून दिलीत का हो? एवढं सगळं होऊनही परत फोन करताय तुम्ही इथे? ठीक आहे हो, आम्हाला नसेल लाज, पण निदान आम्ही तुमच्यासारखे खोटारडे दुसऱ्यांना फसवणारे तरी नाही हो. दीड पायाची म्हणालीस ना माझ्या मुलीला, पण तुझ्या मुलाचे दोन्ही पाय असून नसल्यासारखेच आहेत ग. सत्याला सामोरं नाही जाऊ शकत तो. माझ्या मुलीने नाही अडकवलं ग तुमच्या मुलाला, तुम्ही फसवलं तिला. तिच्या भावनांची खेळला तुझा मुलगा. आता हे जर सगळं थांबलं नाही ना तर ह्याचे जे काही परिणाम होतील त्याला सामोरं जायला तुम्ही तयार राहा, हे सांगायला फोन केलाय मी. तू काही झालं तरी आता मला सोडून नाही जाणार ना? हे काय मध्ये खिचडी खा खिचडी, ती थंड झाल्यावरती मजा येत नाही. पण मी काय म्हणते की त्यांना नसेल सांगितलं म्हणून काय झालं? तर लग्न झालेल्यांचं परत लग्न होत नाही का? आणि त्या अंजलीचे लग्नाचं वय उलटून गेलंय. अहो, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण याआधी आपल्याकडून कित्येक वेळा त्या मुलीला अपमानास्पद बोललं गेलं. मग आता तर त्यांच्याकडे कारण आहे. ते जर काही बोलले तर काय चुकलं त्यांचं? काय ग, अजून झोपली नाहीस? माझा श्री घरी नाही आला. कधी कधी वाटतं ना हो, हे सगळं माझ्यामुळेच घडतंय. नाही कळत कसं बोलायचं, कसं वागायचं. एवढा सोन्यासारखा माझा मुलगा माझ्यामुळे असं वागायला लागला. मला जे सांगायचं आहे ते माझं याआधी. तुम्हाला माहितीये, माझ्यासमोर ना आईचा चेहरा येतोय. तिला जर का कळलं ना आपण एकत्र होतो तर ती काय तांडव करेल ना. मला ना टेन्शन आलंय हो खूप. आईला मी समजावून सांगेन, पण आता प्लीज टेन्शन घेऊ नकोस. प्लीज शांत हो. हा, टेन्शन पण नाही घ्यायचं आणि चिंता पण नाही करायची. मला आपलं थंडी वाजते म्हणून मी काहीतरी बडबड करते. अंजली रात्रभर इथे नव्हती की एखाद्या संकटात तर सापडली नसेल? तसं जर काही असतं ना तर फोन केला असता तिने. तिचा बहुतेक रात्रभर बाहेर राहायचा प्लॅन. बस सगळ्यांनी कृपा करून शांत बसा जरा. ती दरड कोसळली ना, त्याने तो रस्ता बंद झाला होता, तो आता नुकताच चालू झालेला आहे. आपण असं करू, आणखी एक अर्धा तास मी अंजली साळगावकरांची वाट बघू आणि त्यानंतर ठरवू त्यांचं काय करायचं ते. तोपर्यंत सगळ्यांनी कृपया शांत राहा. कसली भीती नाही वाटणार? तुम्ही सोबत असल्यानंतर कसली भीती? माझा विश्वास आहे तुमच्यावर, माझ्या प्रेमावर.